मान्यवरांच्या हातून आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. आमच्या मुलांना काहीतरी वेळ पडलेलं नाहीये तिथे. मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. सावंतवाडीमध्ये माझं मुक्काम पोस्ट कवठणी गोडवाटवाडी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. मी जिल्ह्याचा भूमिपुत्र जरी असलो तरी आमच्या जिल्ह्यामध्ये जी काही विकासिता चालू आहे, जी आमची मुलं जी कोकण बोर्डामध्ये आवड स्थानावरती येतात आणि नंतर एकूणच नसतात. आज तुमचा जो कार्यक्रम आहे ना, गुणवंत मुलांचा सत्कार, मला तो आवडत नाही, यांना आवडतो. माझी प्रायोरिटी की मला एक गुणवंत मुलांचा सत्कार नाही पाहिजे. मला आपली मुलं प्रज्ञावंत होऊन त्यांचा सत्कार झालेला जास्त आवडेल. ही फक्त आपला गुणवंत नाही, काय माहिती, गुणवंताचा अर्थ लक्षात घ्या. गुणवंत मीन्स ओनली फॉर मार्कशीट. मार्कशीटवर तुमचे जे काही टक्केवारी येतील, जे काही तुमचे गुण किंवा मार्क्स येतील, त्याला म्हणतात गुणवंत. प्रज्ञावंत म्हणजे काय की त्या मार्कशीटच्या अनुषंगाने किंवा तुमच्या क्वालिफिकेशनच्या अनुषंगाने जो आपला चांगला करिअर घडवतो त्याला म्हणतात प्रज्ञावंत. म्हणजे इथे जर आपलं फक्त जिल्ह्याचं जरी उदाहरण धरलं, मी पूर्ण काही भारतात जात नाही, जिल्ह्याचं उदाहरण धरतो. आपल्या जिल्ह्याचं जर उदाहरण धरलं ना, तर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तुम्ही कोणत्याही सेक्टर बघा, ही आपली इतकी एक पण लोक नाहीये. आमची लोक कुठे असतात? मी तुम्हाला परत एकदा ते दृश्य आठवतो तुमच्या समोर, ते वास्तविकता आहे आणि ते नसतं झालं कदाचित. तर आमची मुलं कुठे असतात? क्रिकेट मॅचचे सामने घ्यायला असतात. आमची मुलं कुठे असतात? डबलबारीमध्ये असतात. आमची मुलं कुठे असतात? भजनामध्ये असतात. आमची मुलं कुठे असतात? धार्मिक कार्यक्रमामध्ये तिथे संध्याकाळी बसलेले असतात. आमची मुलं कुठे असतात? नाट्यावरती तिथे टाइमपास करत असतात. आमची मुलं कुठे असतात? नदी किनारी टाइमपास करत असतात. आमची मुलं आता कुठे असतात? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार ना, तेव्हा झेंडा हातात घेणार आणि बोलणार, साहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, नाही पाठी आहोत. सोबत कसं असणार? पाठी असणार, सोबत नाही राहणार नाही. स्वतःचा झेंडा स्वतः काढायला शिका. इथे आपल्या भविष्याशी काही पडलेलं नाही, कोणाला तिथे ना पालकांना काही पडलेलं आहे ना मुलांना काही पडलेले. आणि माझं झेल पाहिजे लो, माझा खेळ पाहिजे. आता काय करता? नाही ना, आपल्या घरा कसा हैसर कामात चालला, एवढं मध्ये कामात जातात हैसर. हैसर फार्मसीमध्ये कामाला किती पगार असतात? का 4,000 रुपये पगार, 6,000 रुपये पगार. अरे माझं लाईट बिल पण तेवढं येतं महिन्याचं, जेवढं रुपये पगार घेतात. काय ते तिथे उत्तर नांदगाव फिरायला 2 मुली मला दिसल्या, फार्मसी केलेल्या मुली. मी बोललो कुठं आले? म्हणजे कुडाळवरून. काय केलंय? फार्मसी केलंय. किती पगार आहे? 14,000 रुपये पगार आहे. किती वर्षांनी? 2 वर्ष झाली. एक मुलगी मला दापोळेला कुठे उतरली, एक मुलगी पुढे देवगडला गेली. दोघे मध्ये एक मिनिट आले. काय म्हणजे कोणाला काही कळलेलं नाहीये. आणि या गोष्टीची आपण जनजागृती भरपूर केलेली आहे. आता मगाशी सरांनी पेपर सुद्धा दाखवून असेल, मला बघितलं मी. पुढारीला सुद्धा बातमी आहे, पुणे नदीला सुद्धा बातमी आहे, कोकणचा सुद्धा बातमी आहे, डिजिटल न्यूजला सुद्धा बातमी आहे. सगळ्या ठिकाणी आपण बातमी दिलेली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, आपण प्रत्येक सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. पण आम्हाला ह्या गोष्टी नाही पाहिजे. मी येताना मगाशी धुरी सरांबरोबर बाईकवरती आलो, मी बघत होतो तिथे रिकाम टेकण्यासाठी जी पोर होती ना, तुमच्यामध्ये तुमची मित्रमंडळी, तुमचीच मित्रमंडळी ते टी-शर्ट घालून तिथे फक्त उभे, अजून उभे असतील आणि नंतर ते फक्त टाइमपास ते करणार आहे. आज काय विसर्जन वगैरेचा कार्यक्रम आहे का? हे काल होता, कारण मला सुट्टी विसर्जनाचा कार्यक्रम. आज काय? आज काही नाहीये. पण ही संध्याकाळी तिथे बैठोळी बनतात. भावंतरीचे हळवे जसे जुई, जुई काय? फुल, एप्रिल फुल. दादा मग माझं गुणवंत विद्यार्थी, त्याचा मी सत्कार करणार साहेब, ते पुढेच नसणार. ठीक आहे, मी मला एक वास्तविकता दाखवतो. मला फक्त आकडा सांगायचा. काय सांगायचा? आकडा म्हणजे भडक्याचा आकडा नाही, आकड्याचं वजन चाललंय ना. आकडा म्हणजे कोणता आकडा? शून्यापासून सुरुवात करायची आणि मला फक्त आकडा सांगायचा. मी जो प्रश्न विचारणार आणि एकदा जोरात आकडा सांगायचा की तो आकडा नेमका किती आहे. पहिला मी प्रश्न विचारतो तुम्हाला, या मोड मधून किंवा या शैक्षणिक संकुलातून आतापर्यंत किती करेक्टर झाले? आकडा सांगा. किती? असं नाही, आता आकडा किती असला पाहिजे? 0. किती? 0. आपल्या पंचकृषीत किती मुलं उपजिल्हाधिकारी झाली? किती? आणि जोरात आवाज होते. किती? 0. किती तहसीलदार झाले? 0. किती सायंटिस्ट झाले? किती झाले? 0 ना. अच्छा, आकडा वाढत नाही का? गुणवंत विद्यार्थी कुठे गेले? है ना? ठीक आहे, जाऊ दे. पुढचा गेला का आपण तिथे? आज भरपूर आकडे आहेत ना तिथे. किती कृषी अधिकारी झाले? कृषी अधिकारी ना, आमचा एक विद्यार्थी आलेले कृषी मध्ये, बीएससी एग्रीकल्चर. किती कृषी अधिकारी झाले? इथले 0. नाही बोलता तिथे. प्रत्येक सेक्टर मध्ये तुम्ही गेले, जिल्हा परिषदेमध्ये आपली पर नाहीये, ग्रामसेवक आपली पर नाहीये, तलाठी आपली पर नाहीये, तहसीलदार आपली पर नाहीये,
मग तुमच्या कोणत्या मुलाचा सत्कार केला गेला? फक्त तुम्ही सत्कार घेता, घरी काहीतरी मिरवणार आणि स्टेटस काढणार, माझा सत्कार गेलो. ह्या आमचं प्रमाणपत्र आणि नंतर एक पोरं ते क्रिकेट मॅच सामन्याला जातात, एवढे मोठे मोठे चषक, काय त्याच्यात कागद घालणार का तुमच्या चषकामध्ये? कोण विचारतं चषक? कोण नाही विचारत? तो का वर्ल्ड कप चषक आहे का साहेब? नाही आहे तिथे. मग विचार. आणि तिकडे आम्हाला ना अतिशयोक्ती म्हणून ठेवलेल्या मराठी व्याकरणामध्ये कोकण वर्ड आपण समोरती लो कॉपीचा प्रकार 0%. काय करायचं कॉपीचा प्रकार? नसला तरी चालेल. 100% निकाल काय करायचं? टाकायचे. जर आमची मुलं 100% मध्ये आहे, मग आमची मुलं प्रशस्ती सेवेमध्ये का नाही आहे? त्याच्यानंतर तुमच्या आई वडील माझा चेडू बीकॉम झाला, बीए झाला, बंद झाला, आता तिचं लगीन लावून देऊचं आपण परिवर्तन ठेवलंय. यामध्ये वाया असा, यामध्ये चेडू माझा कोण असा? परी असा. ही माझी परी आहे ना, जेव्हा उन्हात भिजतात तर तिला ताप भरतात ना. उन्हात भिजते का? पावसात भिजते. उन्हात चालल्यानंतर ते का चक्कर येतात. आणि आमचं बापू काय करतात? त्याचं नाक्यावरती उभा भजी खाता आणि त्याचं परिपटायचं काम चालू आहे त्याचं. मग विचार करा, आम्ही आमची जी काही भविष्याशी संबंधित जी काही आमची दूरदृष्टीने ठेवण्याची क्षमता आहे ना, आम्ही विकसित नाही केली. आम्हाला नको 100% निकाल. मी क्लिअरली बोलतो, आम्हाला कोकण बोर्ड 100% नाही पाहिजे. आम्हाला 70%, 60% आला तर चालेल. त्या 60% मध्ये मुलं कुठेतरी करिअरमध्ये दिसायला पाहिजे. इथे तुम्ही राज्यशास्त्राचं मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलं. केंद्र शासनाचं सोडा, हरीश मोटकर विचार पाटील असले साहेब, रेल्वेमध्ये किती लोक आपल्या इथले आहेत का? कोणी इकडे? मी स्वतः 2 रेल्वेच्या परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होऊन फायनल मेरिट लिस्ट मध्ये माझं नाव नव्हतं, पण अभिमानाने बोलतो सांगतो, जरी रेल्वे मला जरी नाकारलं तरी मला कस्टमने ऍक्सेप्ट केलं तिथे, आणि मी आज सीमा शुल्क अधिकारी म्हणून काम करतो. आणि परंतु त्याच रेल्वेच्या डिपार्टमेंट मध्ये मुख्य अधिकारी म्हणून मी मार्गदर्शन केलं. हे सर्वांना वगैरे उपस्थित होतो साहेब तिथे. पण त्या गोष्टीचा मला जास्त अभिमान आहे की जीवनात काहीतरी केलं. मी काही एकटा अधिकारी नाहीये साहेब. माझ्यासारखे असे कितीतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अधिकारी आहे. कोणी मंत्रालयात आहे, कोणी बँकेमध्ये, कोणी स्टेट गव्हर्नमेंट मध्ये, कोणी अमुक ठिकाणी आहे. ते काय करतात? फक्त गणपतीला गावे येतात, शिमक्यात गावे येतात आणि मोठे पण मारतात. मी मंत्रालयात कामा कसे, मी बँकेत कामा कसे? भाई तू बँकेत कामाला होता, तू मंत्रालयात कामाला होता, मग तू इतर लोकांना कधी मार्गदर्शन केलं का? काही केलं नाही मार्गदर्शन. मग ते स्वतः किती मर्यादित राहिले. मग आमच्याकडे फक्त स्वार्थी वृत्ती झालेली आहे की माझं झालं बंद झालं. मी तसं नाही करत. मी मंडे टू फ्रायडे ड्युटी करतो आणि शनिवार रविवार सुट्टीचे 2 दिवस असतात ना, ते मी माझ्या कोकणाला देतो. कोकणाला यासाठी देतो की मी कोकण पुत्र आहे, मी कोकण भूमिपुत्र आहे, मी चाकरमानी आहे. तो आम्हाला बाकीचा शब्द तो गॅजेटमध्ये जो येईल तो आम्हाला मान्य नाहीये. मी चाकरमानी आहे, मी चाकरमानीच राहणार आणि मी कोकणाला भूमिपुत्र म्हणून इथे वापरणार. ही माझी सामाजिक जबाबदारी. मी तुमचा उपकार नाही करत आहे. माझ्याकडे मी जेवढं ज्ञान आहे, मी ज्ञान देण्याचं काम करतो. ज्ञान दिलं ज्ञान वाढतं, कमी होते तिथे. आणि दुसऱ्या पद्धतीने एखादा व्यक्ती पाहिला असताना की माझं तिथे बॅनर टाईप काहीतरी बनवलेलं आहे, इथे माझं शिक्षण केलेलं आहे. अरे जरा माझं शिक्षण तरी पाहून घ्यायला पाहिजे लोकांनी की इथे मार्गदर्शन करायला जो व्यक्ती आहे त्याचं शिक्षण काय आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जरी तुम्ही कव्हर केला ना, एवढा शिकलेला तुम्हाला एक व्यक्ती भेटणार नाही. कोकण पट्ट्यात सुद्धा भेटणार नाही एवढा शिकलेला. मी माझं शिक्षण सांगतो, आता एवढं काउंट करायची. आणि आज तुम्हाला घरचा अभ्यास देतोय. सर्वांनी घरचा अभ्यास काय करायचं? घरी जायचं आणि औषध बापाशीच्या डोक्यावर हात ठेवायचं, बोलायचं ह्यो रेकॉर्ड लिहिलं होता त्यातून मी रेकॉर्ड नोटले. कोणती शपथ का घरी शपथ का तुमचं रूप आवडे. मी नारायणपुणे कोण आहे? नारायणपुणे किंवा जाऊन जातो. मग ज्याला आपल्या आई वडिलांना शपथ घ्यायची त्यांनी शपथ खायची तिथे जाऊन की हेरिटेज साठी आले होते ते जेवढे शिकलेले आहेत त्यांचा रेकॉर्ड मी म्हणणार. कोण कोण म्हणणार? हात वरती करा. म्हणण्यासाठी प्रयत्न करतात की नाही. ज्या दिवशी मोठा त्या दिवशी सत्कार करायचा, पण आई वडिलांना जाऊन घरी सांगायचं ते बापाशी मी तुझ्या डोक्यात हात घालून शपथ खाते किंवा काहीतरी करतो. नाही मालवणी ठीक आहे, मराठी बोल, इंग्लिश मध्ये बोलत तरी चालेल, घरी बाहेर बोलत तरी चालेल. काय लक्षात घ्या, माझं शिक्षण सांगतो. माझा कार्यक्रम संपेवर एक सुद्धा व्यक्ती बाहेर जाणार नाही. ज्यांचं शिक्षण व्हायचं जास्त आहे तो बाहेर पडण्याची हिंमत ठेवा, नाहीतर इथे गपचूप असायचं. कारण आमच्या मालवणीमध्ये म्हण आहे, यो माका काय शिकायचं रो आहे की नाही. दुसरं डायलॉग म्हणतात की नाही, माझं शिक्षण पाहायचं आणि मग यो माका काय शिकायचं रो की नाही हे तुम्ही ठरवा. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतल्यानंतर पुढच्या वेळेला कधी सत्काराला यायचं की नाही हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचा सत्कार यायचा घरी गेली आणि तो सत्कार तसाच राहिला त्याला काय व्हॅल्यू नाही. सगळ्यात माझं शिक्षण सांगतो, आता निवड काउंट करा. माझं पहिलं शिक्षण झालंय 2008 का बीकॉम, डिवाइड बोलायचे बीकॉम, एमकॉम, एमए हिंदी, एलएलबी, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ट्रान्सलेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पर्सनल मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन, एमए ट्रान्सलेशन स्टडी, नंतर मी केलं एमए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता मी करतो एमए सोशियोलॉजी पार्ट 2 ची एक्झाम आता मी देणार आहे. पार्ट 1 क्लिअर होण्याच्या मार्गावर आहे. किती झालोय तुमचे? किती आहे?
शून्य ते शून्य. ग्रॅज्युएशन झालं किती होणार 1, मास्टर डिग्री झालं किती होणार 2. मी किती घेतोय, मी म्हातारा पदावर दिसतो का, हे सर चांगल्याच पैकी म्हणून लोक बसतात तिथे आणि बसले असते का याचा म्हातारा इथे आणि मार्गदर्शन करतात पण एक करते तिथे आणि माझं मार्गदर्शन एकदम मस्तपैकी असं कळत. मी बाकीच्यासारखं नाहीये. एक कोणी म्हटलं ना तरी मनोरंजन जो मुलांचे जडेला राहते प्रभूषित आहे, मुलीच आहे, मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे. माझा सुद्धा एक नाटकासारखा पाठ असतो. मीच राजा असतो, मीच नटी असतो, मीच बैलगोडी असतो, मीच डान्सर असतो, मीच सिंगर असतो, मीच नारकुली असतो आणि मीच नरकासूर असतो. नरकासूर म्हणजे काय, काही काही लोकांना टोचतो ते काय मला समजतात नरकासूर. काही काही लोकांना मी प्रेरणादायी वाटतो ते मला काय समजतात राजा. काही काही लोकांना मी तिथे आत्मघातीचा वाटतो त्यांना मी कोण वाटतो नारकुली वाटतो. काही काही लोक जे माझ्यासाठी कलाकार असतात त्यांना मी अंतरीचे त्यांना जास्त आवडतं तिथे. ठीक आहे जे काय असेल शिक्षण समज माझं अनपढ दिसतो तुम्ही बरेच चेहऱ्यावर अनपढ वाटत असतो तर अनपढ आहे का नाही ना उच्च शिक्षित आहे की नाही. मला एका व्यक्तीची उपमा दिली जाते. उपमा म्हणजे खाऊचा उपमा नाही कसला उपमा व्याकरणाचा उपमा. मला एका व्यक्तीची उपमा दिली जाते मला म्हटलं तर रेडकर सर यू आर ॲज लाईक ज्युनियर डॉक्टर श्रीकांत जिचकर. हु इज डॉक्टर श्रीकांत जिचकर यू डोंट नो. युट्यूबला जाऊन सर्च करा. मी डोंबिवलीमध्ये मार्केटमध्ये भाजीमध्ये गेत असताना एक व्यक्ती पाठीमागून आला आणि मला त्यांनी सहज असं म्हटलं की सर तुम्ही आमच्या समाजातले ज्युनियर डॉक्टर श्रीकांत जिचकर आहात. हे बोललो हु इज डॉक्टर श्रीकांत जिचकर आय डोंट नो. ते बोलले माहित नाही पाहून घ्या गुगलला. मी अक्षरशः तुम्ही विचार नाही करणार. मी रिक्षामध्ये बसल्यानंतर पहिले मी सर्च केलं की डॉक्टर श्रीकांत जिचकर कोण आहेत. पहिल्यांदा माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले पटकन कारण मला माझी किंमत माहित नव्हती मी कोण आहे. माझा भूतकाळ जो आहे मी तुम्हाला सांगतो आणि हे मला वर्तमान काळ आहे. वन ऑफ द हाय क्वालिफाईड पर्सन. मी भूतकाळामध्ये किती मोठा हुशार व्यक्तिमत्व होता ते सुद्धा मी तुम्हाला ऑन द स्पॉट दाखवतो लाईव्ह. पिक्चर पाहिजे तुम्हाला वन मॅन शोचा आणि वन मॅन शोचा तुम्हाला पिक्चर दाखवतो तुम्हाला. मी शाळेमध्ये असताना खूप हुशार व्यक्तिमत्व होतो. ते पुजारी सर बसलेत ते पाठी चष्मा घातले दिसले का मला. हे पुजारी सर हे भले त्याने काळे केस केले नाही तर म्हातारे झाले ते एके वेळेला माझे प्रिन्सिपल होते. आणि पुजारी सर माझे प्रिन्सिपल होते. ते शाळेमध्ये असताना त्यांनी मला सप्लिमेंट दिली एप्रिल महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये सप्लिमेंट दिल्यानंतर त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा मला थंडी वाजायला लागली. एवढी मोठी भारी सप्लिमेंट होती कारण ते वर्गामध्ये माझ्यासाठी स्पेशल सुविचार रोज लिहायचे तिथे फळ्यावरती. मी पहिल्या बेंचवरती बसायचो आणि फळ्यावरती माझ्यासाठी सुविचार लिहायचे. अपयशी यशाची अपयशी यशाची माका माहित काय माझं बळबळता आणि काय करता असं राग म्हणू नका. आपल्या मालवणीमध्ये असं मनोरंजन करणं गरजेचं असतं नाहीतर ही पोरं झोपा काढणार. ठीक आहे ठीक आहे अशी तुमचे पण शिक्षक उपलब्ध असतील. मग हे माझ्या लोक याची अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि मी सुद्धा रोज ऐकायचो. नवीनमध्ये आल्यानंतर ना मला पहिल्यांदाच बीजगणित भूमिती विषय आला आणि तो बीजगणित भूमिती विषय आला तर हे साहेब शिकवायचे तिथे साईड कॉस थिटा. काय शिकवायचे साईड कॉस थिटा. आता माझा मोठच्या थिटाच्या पलीकडे एवढं थिटा काय कळणार नाही आणि काय झालं दांडीगुल तर साहेबांनी मला नापास केलं. मी गणितामध्ये खूप हुशार होतो. ही माझी मार्कशीट पाहून घ्या. मी 9वी मध्ये नापास झालेला विद्यार्थी. आज वन ऑफ द हाय क्वालिफाईड पर्सन म्हणून ओळखला जातो. अपयशी यशाची पहिली पायरी ज्याच्यामुळे मला पहिली वर्ष खूप छान आहे. कोपऱ्यामध्ये तरी शहरात खाली शहरामध्ये वागणी शहरामध्ये टिप्पणी तरी खाली अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण म्हणजे काय बरोबर नापास है ना. 2 विषय नापास झालो. एक आवडीचा विषय तुमचा बीजगणित भूमिती 150 पैकी मार्क मिळाले फक्त 33 म्हणजे विचार करायचे अभ्यास केला. दुसरा आपला आवडीचा विषय होतो एक तर मी मराठी माध्यमात होतो इंग्रजी कच्चं. इंग्लिश मध्ये मार्क मिळाले 29 100 पैकी. 2 विषयामध्ये नापास झालो आणि घरी आल्यानंतर माझ्या बापाने चांगल्या प्रकारे माझा सत्कार केला. तीर्थप्रसादाचा लाभ देऊन सत्कार केला चांगल्या प्रकारे. हे राजकारण काय असतं मी पहिल्यांदा पाहिलं. एवढा मोठा माझ्या घरामध्ये सत्कार होत होता. माझे बहीण भाऊ दोघे काय झाले एकदा सत्कार घेत होतो घरामध्ये. शाळा श्रीफळ एवढी बसतात की माझ्या बापाने सत्कार केला. एवढं मला मारलं. माझ्या घरामध्ये जे काही शस्त्रसाठा होता माझा बाप जनरल डायर होता त्या दिवशी आणि मी तिथे क्रांतिकार होतो. शहीद होणार होतो त्या दिवशी. नशीब शहीद काय झालं. शहीद झालं असं माझ्या बापा काय झालं असं माहिती का कैलासवासी सत्यवान यशवंत बरं झालं शहीद झालं तसंच राहिलं. आता माझे वडील जनरल डायर सारखे मला एवढे मारत होते ना तिथे आणि खूप कुदवत होते तिथे आणि माझ्या घरामध्ये शस्त्रसाठा भरलेला. आता तुम्ही बोलला रेडकर सरांच्या घरी शस्त्रसाठा कोणता होता. तुमच्या आईकडे तुमच्या आता वापरत नाही तो. आमच्या काही ट्रेंड होतो वापरायचे भरपूर घरामध्ये. माझ्या घरामध्ये लाटणं झोपडणं जे काय असेल बापांना खूप कुदवलं त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवसापासून मी घरामध्ये देव जातो. एक चांगली गोष्ट घडल्यानंतर लोक ऍप्रिसिएशन करण्यासाठी येत नाही पण वाईट गोष्ट घडल्यानंतर सगळे येतात घरामध्ये. तर मी त्या दिवसापासून देव जातो घरामध्ये. माझ्या आईने मार्कशीट लावून ठेवली होती तिथे काचपेटीमध्ये. आपल्या कपाट असतं ना त्यात लावून ठेवली. येतात तर सगळ्यांना बोलवते
अनुत्तीर्ण झाला ओनली 33 मार्क्स, ओनली 29 मार्क्स इन इंग्लिश. भाई असे बोलणारे पण माहिती का, जे 2 रुपयातून 10 रुपयाचा इंग्लिश बोलतात ना, ते मला सल्ले द्यायला आले होते. आणि विचार करा की सगळे नकारात्मक वृत्तीचे लोक, मला काय लोकांनी सांगितलं तू गॅरेजमध्ये जा, तू मामाचं नाव खराब केलं, बापाचं नाव खराब केलं, तू काहीच करू शकत नाही. साहेब आज पण आपल्याला ऐकलं राहू शकते का तिथे? आणि एवढे शिक्षक घेऊन बसते, पण बोलू शकतो का? आज मी माझ्या शाळेतला सर्वात उच्च शिक्षित व्यक्ती आहे, मला त्या गोष्टी जास्त अभिमान आहे. आज कोकणातला वन ऑफ द हाय क्वालिफाईड पर्सन आहे, मला त्या गोष्टी जास्त अभिमान आहे. आणि मला या गोष्टी जास्त अभिमान आहे. मी कोकणाचा भूमिपुत्र असल्यानंतर मी माझ्या कोकणासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आणि याला आवाज किमीला तुम्ही त्याच्याकडे मी लोकांना आत्म्याच्या अंतराकडून सज्ञांच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतो. आमचे पुजारी साहेब जसे लिहित होते ना, आपल्या यशाची पहिली पायरी आहे, तसं पुजारी सरांनी माझ्यासाठी सुविचार बदलला. मी परत त्याच वर्गात बसलो आणि पुजारी सरांनी तिथे सुविचार लिहायला चालू केला. प्रयत्नांती कोशिश करण्याची कभी मी पण हार नाही मानली. ज्यांना पोटात दुखलं त्याने हाताच्या वेळेत तोंडावर ठेवायचं आणि ज्यांना आवडलं त्याने टाळ्या वाजवायच्या. ते यशोमत ऐकून घ्या. नापास झालेला विद्यार्थी परत त्याच वर्गात बसला आणि पुजारी सरांनी अनुत्तीर्णतेच्या जागी लिहिलं अभिनंदन. अभिनंदन यासाठी लिहिलं की कोपऱ्यामध्ये इथे माझा क्रमांक आहे, प्रथम क्रमांक आला. किती क्रमांक आला? प्रथम क्रमांक. पोटात दुखलं तुमच्या टाळ्या वाजवणार. स्वतः काय करायचं नाही, इतर करू द्यायचं नाही. तुमच्या पोटात दुखलं का माझा प्रयत्न करायला? अरे मी तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आलोय, डिमोटिवेट करायला आलोय का? मग अपयशाची पहिली पायरी जशी असते ना, तसं काय असतं? प्रयत्नांती परमेश्वर. मी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती करतो, नीट लक्ष द्या. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारचं क्षण येईल, तुम्ही नापास व्हाल, तुम्हाला किती लागेल, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, होता आलं नाही तरी आयुष्यामध्ये अघटित कार्य करण्याचा प्रयत्न करू नका. नदीमध्ये जीव घेऊ नका, गळफास लावून घेऊ नका, फेलियर घेऊ नका, काही करू नका. आपलं जे काही जीवन मिळालेलं आहे ते जीवन सार्थकी लावा. फक्त एकच नम्र विनंती करतो, लेक्चरच्या स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत आजपासून तुम्ही संकल्प घ्यायचे, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव मोठं करणार आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आणण्यासाठी प्रयत्न करणार. आज या बॅनरवरती जसा माझा फोटो दिसतोय तसा याच बॅनरवरती कदाचित तुमचा सुद्धा फोटो दिसणार, तुमचं सुद्धा नाव असणार, तुमचं सुद्धा डेडिकेशन असणार. कदाचित शिक्षण तुम्ही घ्यायला मला माहित नाही, पण तू त्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक वक्ता या मोड गावातला या शैक्षणिक संकुलाचा असेल, याच्यासाठी तुम्ही संकल्प घ्यायचे आणि आपल्या आई वडिलांना मोठं करायचं. या ठिकाणी दोघे आई बापांना बसवण्याचा प्रयत्न करायचा. ती मधली खुर्ची जितका मी बसते ना, त्या खुर्चीवर तुम्ही बसणार, इथे तुमची आई बसणार, इथे तुमचे वडील बसणार. तो तुमच्या आयुष्यातला सुवर्ण दिवस असणार. हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे ना, तो सुवर्ण दिवस नाहीये. सत्कार ज्या दिवशी असणार तो खूप मोठा सत्कार असणार, ज्या दिवशी मोठ तालुक्यात एखादी विद्यार्थी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, पीएसआय असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असेल, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असेल, बँकेमध्ये असेल. समजलं सर्वांना? तिथे समजलं का सर्वांना? आज सगळ्यांनी संकल्प घ्यायचे. मी लेक्चरच्या स्टार्टिंगला आपण डिस्कस करणार आहोत की कोणकोणत्या प्रकारच्या परीक्षा असतात आणि लेक्चरच्या नंतर सेकंड जो पार्ट असेल तेव्हा आपण डिस्कस करणार आहोत की त्या परीक्षांचा अभ्यास ग्रामीण भागातला विद्यार्थी कोणताही क्लास अकॅडमी न लावता कशा प्रकारे करू शकतो. समजलं सर्वांना? वरील किती लोक आहे हात वरती करा. अच्छा ठीक आहे, हात करा. किती लोक नाही हात वरती करा. अरे नाही आणि हात वरती करा. ठीक आहे साहेब, ते वया वाटतं का फटाफट? पॅड दिले पॅड कुठे आहेत ना? पॅड ते तुम्ही उधारी घालत नाही पण आमच्या उधारी घालायची खूप सवय असते. स्वतःला काय करायचं? ठीक आहे, पॅड दिले. पालकांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या पॅडवरती जे काय माहिती सांगेल ती नोटी करून घ्यायचं. रिकामट्याकडे सगळं बसायला बोलवलेलं नाहीये. घरून आई वडिलांचा फोन येईल, गो पैसा असं ना बाबू फोन येतो, अरे पैसा असं जेवणाचा वेळ झालेला तर बापाशी काय सांगायचं की हैसर परमपूज्य सत्यवान यशवंत रेडकर महाराज यांचं शैक्षणिक कीर्तन चालू हा, तू सुद्धा येऊ बस. मग तुझं बापूचं नाव तरी यायचं आहे ना? ठीक आहे, सर्वांनी वैयक्तिक बाहेर काढा. जे जे काय सांगेल ते निमूटपणे लिहून घ्यायचं. एक प्रकारे चिमटे काढायचे. ओके, विद्यार्थ्यांनी पालकांनी सर्वांनी लिहून घ्यायचं की काय माहिती सांगायची आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करायचं. आणि हे जे नोटपॅड दिलेले ते जपून ठेवा, नाहीतर गेली कचऱ्यामध्ये तर तुम्ही पण डाऊन. हा ठीक आहे. ओके, फर्स्ट वी डिस्कस अबाउट व्हेरियस टाइप्स ऑफ एक्झामिनेशन. कोणकोणत्या परीक्षा असतात आपण माहिती दिली आहे ना. सर्वांनी पहिले टायटल लिहून घ्या सर्वांनी, एक्झामिनेशन ऑब्लिक परीक्षा. हा आता लिहायचं आणि मध्ये सुंदर चेहऱ्याकडे पाहायचं. पॅरेंट्स लावलेली कोणतं राहणार. परीक्षा ऑब्लिक एक्झामिनेशन. स्पेलिंग चुकली चालेल, मला माहिती आहे कोणता किती हुशार आहे. अक्षर पण हार्ड असतं, स्पेलिंग पण येत नाही. माझा झेल बी झालेला
माझं जे रिकॉर्ड झालेला आणि एखादा ऍप्लिकेशन करायचं बँकेमध्ये तर तिथे सर्च करतो मोबाईलला हाऊ टू अप्लाय फॉर लोन फिलिंग द ब्लँक कागद का भरा एवढे आमचे पोर हुशार आहेत तिथे. हा परीक्षा ऑब्लिक एक्झामिनेशन पॉइंट नंबर 8 या सर्वांनी पॉइंट नंबर 8 यूपीएससी यूपीएससी यूपी म्हणजे काय अरे यूपी म्हणजे काय हा भूगोलातला यूपी कोणता असता उत्तर प्रदेश असता ऐसा उत्तर प्रदेश हा का नाहीये ऐसा यूपी कोणता लिहून घ्या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. माझा लेक्चर संपल्यानंतर विद्यार्थ्यांपैकी पालकांपैकी स्वतः पुढे यायचं नाव सांगायचं 2-2 शब्द प्रतिक्रिया व्यक्त करायच्या म्हणून ते पण तुम्ही तयारी करून ठेवा की लेक्चर संपल्यानंतर स्वतः पुढे येऊन मार्गदर्शनासाठी जे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रतिक्रिया पण द्यायच्या देणार की प्रतिक्रिया त्याची ते दोन मी जाशीची राणी असेल समजलं. यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याला मराठीत म्हटलं तर लिहून घ्या सर्वांनी संघ लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोग. आता याच्या वेबसाईटचं नाव लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये सर्वांनी याची कोणती वेबसाईट असते ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या upsc.gov.in upsc.gov.in. आता यूपीएससी परीक्षेचं नाव नाहीये यूपीएससी एजन्सी आहे जी एक्झाम कंडक्ट करते. आता परीक्षा कोणकोणत्या असतात यूपीएससी स्टँडर्ड तुम्हाला एकच माहिती असते की आपण करायचं किती परीक्षा तुम्ही नोटी करून घ्यायचे है ना. यूपीएससी स्टँडर्ड बाकीचे एक्झाम्स आहेत ना तिथे आपल्या कोकणात उमेदवार नसतात किंवा क्वचित कधी कोकणात उमेदवार येतात त्यामध्ये बहुतांश नसतात. मग पहिली परीक्षा लिहून घ्या सर्वांनी यूपीएससी एक्झाम कंडक्ट करतं लिहून घ्या पॉईंट नंबर 1 आपण सर्व कॅटेगरी नाव लिहून घेणार एक जनरली 2-3 कॅटेगरी नाव लिहिणार ओनली फॉर इन्फॉर्मेशन पण ती परीक्षा भविष्यात तुम्हाला द्यायची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. पहिला कॅटेगरी IAS जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली तर तुम्ही IAS लिहू शकता. IAS मीन्स व्हॉट लिहून घ्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तुम्ही पुढची व्यक्ती घेऊन बसा म्हणजे पाय दुखणार मी एवढा व्यक्ती आहे 2-3 व्याख्या घेतो दिवसामध्ये है ना. मी मला उदाहरण आहे मी पोट तरी किती बोलतो कारण कोकणात तुम्ही पुत्र असेल. हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस याला मराठीमध्ये म्हटलं तर घ्या भारतीय प्रशासकीय सेवा. हा शिक्षकाने लिहून घेतलं चालेल भारतीय प्रशासकीय सेवा. तुम्ही या कॅटेगरीमध्ये आले ना तर तुमच्याकडे बॅच येणार येते IAS इथे येणार देवनागरीमध्ये भापसे मीन्स व्हॉट भारतीय प्रशासनामध्ये कोण आहे माहिती का कलेक्टर असतो. कोण असतो कलेक्टर असतो. आता मी पहिल्या जणांचा प्रश्न विचारणार बाकी कोणी पालकांनी वगैरे ज्येष्ठ लोकांनी उत्तर द्यायची नाही हे फक्त गुणवंत विद्यार्थी आणि उपस्थित विद्यार्थी उत्तर देतील. समजलं सर्वांना. हा ठीक आहे पहिल्या जणांचा प्रश्न आपल्याकडे विचारतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलेक्टर सध्या कोण आहे हात वरती करा कोणाला माहिती आहे कोणाला माहिती हात वरती करा. मुलगी शिकली हा प्रगती अधोगती उन्नती. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर सध्या कोण आहे तुम्ही जपानमध्ये राहतात का सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक आहे आमचे मुलं उत्तर देतील मावळे आमचे क्रिकेट मॅचचे मावळे तिथले. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहे आता कोकण येतो ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणार. हा इकडे भरपूर आपल्याकडे ऑक्सिजन टेन्शन नाही घ्यायचं ऍम्ब्युलन्स पण बोलू आपण. हा ठीक आहे साहेब पाठीवर कॅमेरा घ्यायचे या परंपरेमध्ये सिंधुदुर्गचे कलेक्टर कोण आहे मीडियम मध्ये माहित नाही. हा ती मुलगी जरा उभी राहा जरा. हा कलेक्टर नाव सांग कोण आहे. हा तृप्ती दोडमिसे त्याच्याबद्दल कोण होते हा नाही त्याच्यामध्ये तृप्ती दोडमिसेच्या बद्दल कोण होते आता पाटील होते. कोण होते हा आणि पुण्यातल्या सगळ्या जे गुणवंत विद्यार्थी उत्तर घ्यायला आलेले यांना काय माहित नाही हे जपानमध्ये राहतात जपानमध्ये राहतात चायनामध्ये बारीक डोळे है ना. ठीक आहे मग आमचा जिल्हा साहेब कोण चालवतो ना आम्हाला काही देणं घेणं नाहीये कारण प्रत्येक वेळेला जेव्हा या पदांवरती एखादा व्यक्ती बसतो ना तो कोकणात नसतो तिथे. मग आमच्या कोकणातले गुणवंत विद्यार्थी कुठे गेले ज्यांचा तुम्ही सत्कार करतात ते प्रत्येक वेळेला हे सत्कार बंद करा अवघड पैसे खर्च करतात. तर याच्यामध्ये एक सुद्धा जिल्हा प्रशासनामध्ये दिसत नाही कुठे तिथे महिन्यानंतर काय करतात यांना माहितच नाही आमच्या जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा कोण चालवतो.
आमचा जिल्हा कोण थांबवतो? आमच्या हातात प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं आहे. वी मस्ट हॅव दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर इन आवर हँड. त्यासाठी कोणतं माध्यम आहे? स्पर्धा परीक्षा. तुम्ही जरी उद्योजक असाल, तुम्ही करोडपती जरी असाल, तरी तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरच्या एखाद्या ऑफिसमध्ये जावंच लागतं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुम्ही किती स्वतः हुशार समजत असाल, किती स्वतःला धनी समजत असाल, त्या धनी व्यक्तीला सुद्धा गव्हर्नमेंटच्या एखाद्या ऑफिसमध्ये कोणत्या ना कोणत्या कामासाठी जावंच लागतं. त्याला सुद्धा ते थांबावंच लागतं. त्याला सुद्धा त्या पायऱ्या जिरवाव्या लागतात. ते लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला ती प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं आहे. मग पहिलं जे कॅडर ना, हायेस्ट कॅडर, ते कोणाला मिळतं? जिल्हाधिकारी जो असतो ना, तो एक भारतीय प्रशासकीय सेवेतला अधिकारी असतो. समजा सर्वांना पापा करा. आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिस. यांना नोटपॅड पेन द्या. विद्यार्थी विश्वास नांगरे पाटील माहिती आहे की नाही? नाही माहिती. विश्वास नांगरे पाटील कोण कोणाला माहिती? हात वरती करा. अरे नाही विद्यार्थी नाही माहित ना? दोन लोकांना माहिती. सीता गीताला माहिती. बाकीच्या लोकांना काय माहिती? त्यांना काय माहिती आहे? म्हणजे कोणत्या सेवेतले अधिकारी आहे? आयपीएस ऑफिसर आहे ना. बाबा करा. याला म्हणतात भारतीय पोलीस सेवा. साहेब आमच्या मुलांना काहीच माहित नाही कोकणामध्ये. तुम्ही फक्त लेक्चरला बघा. या पोरांचे तोंड कसे होतात आणि पोरांचे हात वरती येतात की नाही तिथे. यांना फक्त टक्केवारीच्या याच्यानुसार घेऊ नका चालू. आपल्याला इथे शालेय स्तरापासून बाळकडून पाळणं गरजेचं आहे. नॉर्थ साइडला शाळेमध्ये काय शिकवलं जातं माहिती का? बडा होके तुझे क्या बनना है? ऑफिसर होना है. आमच्याकडे शाळेमध्ये काय शिकवलं जातं? 100% आणायचे, अमुक टक्के आणायचे, प्रथम क्रमांक आणायचे. अरे काय करायचं प्रथम क्रमांक? बहुतेक गव्हर्नमेंटच्या परीक्षांमध्ये टक्केवारी मागत नाही. हे लक्षात ठेवा. हा टक्केवारी तर तुम्ही इथेच शोधतात आहे, पण बहुतेक परीक्षांमध्ये टक्केवारी मागत नाही. मग सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्हाला दुसरं कॅडर पद्धत इथं आयपीएस ऑफिसर होता येतं. कॉमा कोड लिहून घ्या. तिसरं कॅडर IRS. Now I am working in custom department. We are the part of revenue. आणि आमच्याकडे जे कमिशनर असतात ना, कमिशनर मध्ये पोलीस स्टेशन मध्ये नाही. आमच्याकडे जे कमिशनर बसतात ते कोण अधिकारी असतात? भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी असतात. त्याला म्हणतात इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. लिहून घ्या. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस IRS. अशा प्रकारे आपले मोठ साहेबचे पाटील असतात ना, मोठकर साहेब, त्यांच्या डिपार्टमेंटला IRT असतात. इंडियन रेल्वे कोणती सर्व्हिस असते माहिती तुम्हाला? तसेच पोस्टामध्ये सुद्धा साहेब सेवा असते. पोस्टल सर्व्हिस मध्ये अकाउंटिंग सर्व्हिस असते. डिफेन्स सर्व्हिस मध्ये अकाउंट सर्व्हिस असते. इथे सुद्धा आपली पोरं नसतात. कारण का? सिव्हिल सर्व्हिसेस काय आहे हेच माहित नाहीये. सिव्हिल सर्व्हिसेस देण्यासाठी काय लागतं ते सुद्धा माहित नाहीये आणि जाणून घ्यायला प्रयत्न सुद्धा करत नाही. कारण माझ्यासारख्या महाराजांचं कीर्तन जर ठेवायला सांगितलं तर तुमच्या नाकी न येतात. तुम्ही लोक नाका ओरडतात. बाकीचे लोक जे कीर्तन करतात ना, त्या कीर्तनाला तुम्ही उपस्थित राहतात. अरे असं काहीतरी कीर्तन करायचं त्याच्यामध्ये आउटपुट पाहिजे. आपण आउटपुट देण्याचं काम करतोय. आपण ज्ञान देण्याचं काम करतोय आणि आपण निशुल्क कार्यक्रम करतो. आज जवळपास आपला 361 कार्यक्रम आहे. निशुल्क मानधन घेत नाही. मी एक रुपये मानधन घेत नाही. घेतले असल्यास करोडपती झालो असतो. पण आज मी मनाने भरपूर श्रीमंत आहे. कारण एक प्रोत्साहन आम्ही सर्व सांगतो. लोक अन्नदान करतात. लोक अन्नदान करतात. लोक रक्तदान करतात. मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यवान यशवंत रेडकर ज्ञानदान करतो. आणि ज्ञानदानाच्या आमच्या कोकणाला महाराष्ट्र खूप मोठी गरज होते. लक्षात ठेवा. आता पण त्या ज्ञानदानासाठी हे विचार करा. या विषयाचं लोकांनी बाजारीकरण केलेलं आहे. क्लासेस ऐकणे म्हणून पैसे कमवतात आहे. मी सुद्धा कमवू शकलो असतो. लेक्चरचे सुद्धा पैसे घेतले असते, कमवले असते. काउन्सिलिंग सुद्धा पैसे घेतले असते, कमवले असते. अकॅडमिक क्लासेस खोलले असते ना तरी पैसे कमवले असते. पण आज पैसे कमवण्यासाठी करत नाहीये. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण घडवण्यासाठी करतोय. कारण ही काळाची गरज आहे की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपली लोक पाहणं सुद्धा आणि असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. समजा सर्वांना इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. याला मराठीमध्ये काय म्हणतात? भारतीय राजस्व सेवा. लिहून घ्या. विद्यार्थी पुढे बसायचं. पाठी नाही. पुढे या पटापट. इकडे जागा आहे. पुढे बसा. भारतीय राजस्व सेवा. आता तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागतं? डॅश म्हणून सर्वांनी लिहून घ्या. कोणतीही पदवी. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? कोणतीही पदवी. लिहून घ्या. कोणतीही पदवी. आणि डॅश म्हणून लिहून घ्या. टक्केवारीची आवश्यकता नसते. टक्केवारी करतो.
नम्र विनंती यासाठी करतो, आपली काही मुलं 10वी 12वी नंतर शिक्षण सोडून देतात काय तुमच्या आई वडिलांच्यामुळे, आणि तुम्ही लोक कारण काय देतात, माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही. आर्थिक परिस्थिती नसेल अशा प्रबोधिनी किंवा अशा सामाजिक कार्यकर्ते भरपूर लोक आहेत जे तुमच्या शिक्षणासाठी तुमचं पालकत्व स्वीकारू शकतात. कारण भविष्यामध्ये कधी गरिबीचं कारण देऊन शिक्षण टाळू नका. गरिबीचा वापर करण्यापेक्षा त्या शिक्षणामध्ये तुम्ही पुढे जा. कारण आहे ना, आपले ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलं होतं, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्ही शिकायला पण बघत नाही, संघटित होत नाही आणि संघर्ष सुद्धा करत नाही. मी शिकतो पण आणि संघर्ष सुद्धा करतो आणि लोकांना संघटित होण्याचं सुद्धा काम करतो. कारण मी माझ्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात जात पंथ धर्म मानत नाही. तुम्ही माझ्याकडे विद्यार्थी आहात, तर तुम्ही कोणत्याही प्रवर्गातले असाल, तुम्ही एससी असाल, एसटी असाल, ओबीसी असाल, ओपन असाल, मुस्लिम असाल, बुद्ध असाल, ख्रिश्चन असाल, काही असाल, माझ्यासाठी जात पंथ धर्म मानत नाही. माझ्याकडे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं माझं काम आहे. त्यामुळे टेन्शन लेने का क्या टेन्शन देणे का आपल्या ज्यांनी अंडरस्टँड केलं ना आतापर्यंत ही कोकणात तुला काहीच कामाची नाही, त्यांना सिद्ध करतो आपण. भविष्यामध्ये कलेक्टर पण आमचं असतो, तहसीलदार पण आमचं असतो, पीएसआय सुद्धा आमचं असतो, कॉन्स्टेबल पण आमचं असतो, शिक्षक वर्ग सुद्धा आमचं असतो आहे ना. अशासाठी तुम्ही प्रयत्न करायला गरजेचे. समज सर्वांना टक्केवारीची आवश्यकता असते का? नसते. आणि लक्षात घ्या, 2 प्रकारचं शिक्षण असतं, घेऊन घ्या, फुल टाइम किंवा डिस्टन्स एज्युकेशन. मुक्त डिग्री आणि फुल टाइम डिग्री घेतली चालेल. म्हणजे गरजेचं नाही की मुंबई युनिव्हर्सिटी मधूनच डिग्री घेतली तरी आपल्याला रिक्वायर्ड आहे. पुण्यामधून करा, कोल्हापूरमधून करा, चेन्नईमधून करा, कुठूनही करा, आपल्याला फक्त डिग्री पाहिजे. मग ते फुल टाइम असू दे नाहीतर मुक्त विद्यापीठ असू दे, आपल्याला